नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात कॅलेंडर लावलेलं आहे का? जर आहे तर एक मिनिट थांबा, कारण मित्रांनो, फक्त कॅलेंडर लावणं महत्त्वाचं नाही, तर ते कोणत्या दिशेला आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 2026चं कॅलेंडर घरात कुठे लावावं, कुठे अजिबात लावू नये आणि याचा थेट परिणाम होतो का आपल्या नशिबावर. कॅलेंडर लावण्यासाठी योग्य दिशा पूर्व दिशा ईस्ट ही दिशा सूर्याची आहे. इथे कॅलेंडर लावल्यास नवीन संधी मिळतात, आरोग्य सुधारतं, कामात यश मिळतं. उत्तर दिशा नॉर्थ ही दिशा कुबेराची मानली जाते. इथे कॅलेंडर लावल्यास आर्थिक अडचणी कमी होतात, पैसा टिकून राहतो, प्रगती होते. कॅलेंडर कुठे लावू नये? बाथरूम जवळ, स्वयंपाकघरात, दक्षिण दिशेला, झोपण्याच्या खोलीत बेडसमोर. यामुळे मानसिक ताण वाढतो, कामात अडथळे येतात, नकारात्मक ऊर्जा वाढते. फार महत्त्वाची गोष्ट, कॅलेंडरवरचा एकही दिवस कापलेला नसावा. जुना कॅलेंडर नवीन वर्षात ठेवू नका. 2025चं कॅलेंडर लगेच काढून टाका. 2026 सुखात जावं असेल तर आजच योग्य दिशेला कॅलेंडर लावा. घरात सकारात्मक ऊर्जा वाढवा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा. कॅलेंडर फक्त तारीख पाहण्यासाठी नसतं, तर ते तुमच्या घरातील ऊर्जा ठरवतं. आज आपण पाहणार आहोत 2026चं कॅलेंडर घरात नेमकं कुठे लावावं आणि कुठे अजिबात लावू नये. सर्वात आधी, कॅलेंडर लावण्यासाठी योग्य दिशा कोणती? पूर्व दिशा ही दिशा सूर्याची आहे. इथे कॅलेंडर लावल्यास नवीन सुरुवात होते, आरोग्य सुधारतं आणि कामात यश मिळतं. दुसरी महत्त्वाची दिशा म्हणजे उत्तर दिशा. ही दिशा कुबेराची आहे. इथे कॅलेंडर लावल्यास पैसा टिकतो, अडचणी कमी होतात आणि घरात समृद्धी येते. आता ऐका, कॅलेंडर कुठे लावू नये? बाथरूम जवळ कधीच नाही, स्वयंपाकघरात नाही, दक्षिण दिशेला नाही आणि झोपण्याच्या खोलीत बेडसमोर तर अजिबात नाही. यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि कामात अडथळे येतात. एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जुनं कॅलेंडर नवीन वर्षात ठेवू नका. 2025चं कॅलेंडर घरातून पूर्ण काढून टाका, कारण जुना काळ धरून ठेवल्यास नवीन नशीब सुरू होत नाही. जर तुम्हाला 2026 सुख, समृद्धी आणि यशाचं वर्ष बनवायचं असेल तर आजच योग्य दिशेला कॅलेंडर लावा. जर तुम्हाला असा उपयुक्त माहितीचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.